नमस्कार मित्रांनो, ट्रेड विथ मी मराठी या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. व्हिडिओ खूप दिवसानंतर अपलोड करतोय. थोडासा व्हिडिओमध्ये डिले झाला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांची माफी मागतो कारण दिवाळीचे फेस्टिवल असल्यामुळे व्हिडिओला थोडा टाइम लागला. तर आज आपण गल्फ ऑइल लुब्रिकंट्स इंडिया लिमिटेड या कंपनीबद्दल चर्चा करणार आहोत. तर हा स्टॉक जर बघितलं तर आज हा स्टॉक 717 ही जी लेवल आहे या लेवलला क्लोज झाला. या स्टॉकमध्ये जर आपण फायनान्शियल्स बघायला गेलो तर एक अराउंड आपण ज्यावेळी इकडे फायनान्शियल्स चेक करतोय तर फायनान्शियल्स जे आहे सेल्स जे आहे ते हायेस्ट एव्हर सेल्स आहेत. एक अराउंड 3,187 करोडचे सेल्स आहेत. आणि त्यावर जर प्रॉफिटेबिलिटी जर बघितली कंपनीची तर प्रॉफिटेबिलिटी सुद्धा ही हायेस्ट एव्हर प्रॉफिटेबिलिटीवर आहे 74 करोडच्या. राईट. म्हणजे स्टॉक जो आहे तो हायेस्ट एव्हर सेल्स आणि हायेस्ट एव्हर प्रॉफिटला आता सध्याला ट्रेड करतोय. तर या स्टॉकमध्ये मग असं काय आहे किंवा आपल्या बाईंगसाठी किंवा हा स्टॉक आपण का या या स्टॉक रिलेटेड आपण व्हिडिओ तुमच्याशी शेअर करतोय. तर या स्टॉकमध्ये ज्यावेळी आपण इन्व्हेस्टर्स इकडे ज्यावेळी हे असतं कॉन कॉल्स जे असतात ज्यावेळी कॉन कॉल्स रिलेटेड ज्यावेळेस आपण गोष्टी बघतो तर कॉन कॉल्स मध्ये जर तुम्ही इकडे बघितलं तर ऍडब्ल्यू म्हणून एक प्रोडक्ट आहे की जे सॉरी याच्यामध्ये ऍड करतात ज्या नवीन ज्या गाड्या आलेल्या आहेत डिझेल कार्स. तर त्यामध्ये काही अमाऊंट मध्ये ऍडब्ल्यू ऍड करतात आणि काही अमाऊंट मध्ये डिझेल ऍड करतात की जेणेकरून जे पोल्युशन जे आहे पोल्युशन हे कमी प्रमाणामध्ये केलं जातं आणि यांचा जो बिझनेस जो आहे तो ऍडब्ल्यू मुळे जो आहे तो इन्क्रीज होतोय. ज्यावेळी आपण इकडे नोट्स ज्यावेळी चेक करतोय की ट्रान्स जे कॉन कॉल जे झाले त्यामध्ये काय डिस्कशन झालं त्याच्या ज्या नोट्स ज्या आपण चेक करतोय तर इकडे आपण जर बघितलं कोर लुब्रिकंट्स व्हॉल्यूम फॉर द क्वार्टर वॉज 34,000 विथ अ ग्रोथ ऑफ 6.3 पर्सेंट. म्हणजे 6.3%च्या रेटनी हे पर इयर इन्क्रीज होते असं त्यांचं म्हणणं आहे. ओके. तर आपण ज्यावेळी ही गोष्ट जर बघितलं तर ऍडब्ल्यू जो आहे तो चं जे व्हॉल्यूम जे आहे ते ज्यावेळी डिझेल कार्स नवीन ज्यावेळी विकल्या जातील त्यावेळी नक्कीच ती गोष्ट सुद्धा विकल्या जाईल आणि ती गोष्ट ज्यावेळेस विकल्या जाईल ऍडब्ल्यू जेवढ्या अमाऊंट मध्ये विकल्या जाईल त्या अमाऊंट मध्ये नक्कीच या स्टॉकची प्रॉफिटेबिलिटी सुद्धा इन्क्रीज होईल. हे एक त्यांचं ऍड ऑन प्रोडक्ट झालं. जर आपण आणखी गोष्ट जर बघायचा विचार केला तर या कंपनीने टायरेक्स ट्रान्समिशन म्हणून ही कंपनी आता जस्ट 51% स्टेक्स घेतले टायरेक्स ट्रान्समिशनचे. तर आता टायरेक्स ट्रान्समिशन ही जी कंपनी आहे ही कंपनी काय करते सॉरी. तर आपण डायरेक्ट ट्रान्समिशन बद्दल ज्यावेळी आपण बोलायला गेलो तर इकडे ज्यावेळी मी चेक केलं तर डायरेक्ट ट्रान्समिशन सोबतच त्यांनी इंद्रा रिन्युएबल मध्ये प्लस इलेक्ट्रिफाय या कंपनीमध्ये या तिन्ही पण कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे. तर ज्यावेळी कॉन कॉलला ज्यावेळी ते रिप्लाय करत होते तर त्यावेळी त्यांनी हे सांगितलंय की इंदिरा रिन्युएबल ही जी कंपनी आहे ही कार चार्जर तयार करते म्हणजे स्लो कार चार्जर तयार करते किंवा ते स्मार्ट चार्जर्स तयार करतात आणि ते युरोपमध्ये सप्लाय करतात ते चार्जर्स. ओके. त्याचबरोबर जर आपण इलेक्ट्रिफाय ही जर कंपनी बघितली तर ही सॉफ्टवेअर सर्व्हिस कंपनी आहे इलेक्ट्रिफाय. ओके. आणि आपण ज्यावेळी आपण इकडे पुढे ज्यावेळी आपण चेक करतोय त्यावेळी टायरेक्स ही जी कंपनी आहे तर टायरेक्स काय करते हे डीसी चार्जर मॅन्युफॅक्चर आहे फॉर स्पेशलाइज डीसी चार्जर फॉर फास्ट चार्जिंग. म्हणजे जे फास्ट चार्जिंगचे जे स्टेशन्स असतात त्याचे जे डीसी चार्जर जे आहेत ते टायरेक्स ट्रान्समिशन ही कंपनी मॅन्युफॅक्चर करते. आता या कंपनीमध्ये जर आपण इकडे जर आपण चेक केलं की गल्फ ऑइल लुब्रिकंट म्हणून गल्फ ऑइल गल्फ ऑइल लुब्रिकंट म्हणून आपण ज्यावेळी इकडे सर्च करतो आणि टायरेक्स ट्रान्समिशन ज्यावेळी टाकतो आपण या ज्यावेळी दोन गोष्टी इकडे आपण एंटर करतो त्यावेळी आपल्याला इकडे सॉरी एक न्यूज येते की टायरेक्स ट्रान्समिशन मध्ये एक अराउंड 51% स्टेक जे आहेत गल्फ ऑइल लुब्रिकंट जम्प्स ऑन 51% स्टेक इन द टायरेक्स ट्रान्समिशन. तर आता ही जी कंपनी जी आहे या कंपनीचे काही म्हणजे काही पहिले काही कॉन्टॅक्ट असतील. पण आता गल्फ ऑइल लुब्रिकंट्स या कंपनीचे जर कॉन्टॅक्ट जर बघितलं तर गल्फ ऑइल कंपनीचे कॉन्टॅक्ट हे नक्कीच डायरेक्ट ट्रान्समिशनला युजफुल ठरतील की जेणेकरून त्यांचे जे नेटवर्क आहे ते नेटवर्क यूज करून जेवढे फास्ट चार्जिंगचे जे स्टेशन्स आहेत की जे आपण फ्युचर म्हणतो एक पुढील काळाचं तर त्या फ्युचरमध्ये ते फास्ट चार्जिंग स्टेशन सुद्धा त्या प्रमाणामध्ये इन्स्टॉल होतील आणि त्या प्रमाणामध्ये इन्स्टॉल झाले की 51% स्टेक असल्यामुळे त्याची प्रॉफिटेबिलिटी सुद्धा बाय डिफॉल्ट गल्फ ऑइल लुब्रिकंटला मिळणारच आहे. राईट. बरोबर. आता आपण पहिली गोष्ट जर बघितली तर एडब्ल्यूचं जे
क्वांटिटी आहे ती वाढणार आहे. दुसरी गोष्ट जर बघितलं तर आपण डायरेक्ट ट्रान्समिशनमध्ये 51% जे स्टेक्स जे आहेत ते आहेत आणि इकडे आपण जर बघितलं ज्यावेळी आपण याच्या कॉन कॉल रिलेटेड आपण माहिती घेतोय त्यावेळी 51% डायरेक्ट ट्रान्समिशन मध्ये आहे, 26% स्टेक जे आहे हे इलेक्ट्रिफाय मध्ये आहेत आणि इकडे आय गेस समथिंग कुठंतरी मी रीड केलेलं की अराउंड 5% स्टेक्स हे इंद्रा याच्यामध्ये आहेत. ही जी कंपनी आहेत याच्यामध्ये आपण इकडे आपण बघितली ती इंद्रा रिन्युएबल की जी युरोपमध्ये कार चार्जर्स प्रोव्हाइड करते, स्लो कार चार्जर्स. तर इंद्रा ट्रान्समिशन किंवा इंद्रा रिन्युएबल ही जी कंपनी आहे या रिन्युएबल कंपनीला सुद्धा ते इंडियामध्ये लॉन्च करण्याचा त्यांचा पुढचा प्लॅन आहे आणि इंडियामध्ये सुद्धा जे स्लो चार्जर्स जे आहेत ते स्लो चार्जर्स ते भविष्यामध्ये घेऊन येऊ शकतात. पण आता सध्याला जरी दोन गोष्टी जरी बघितल्या आपण ऍडब्ल्यू आणि डायरेक्ट ट्रान्समिशन या दोन गोष्टी जरी आपण कन्सिडर केल्या तरी या दोन गोष्टींमुळे गल्फ ऑइल लुब्रिकंट्स ही जी कंपनी आहे या कंपनीच्या प्रॉफिटेबिलिटीमध्ये थोडीफार तरी इन्क्रीज होऊ शकतो आणि जे ऑइलचं जे प्रेशर होतं किंवा जे क्रूड ऑइलचं जे प्रेशर होतं ओव्हरऑल वर्ल्डमध्ये किंवा रशिया युक्रेन वॉरमुळे जे प्रेशर जे क्रिएट झालं होतं ते कुठेतरी कूल डाऊन होतंय आणि कूल डाऊन झाल्यामुळे पण त्यांचा जो बेस बिझनेस आहे त्यावर सुद्धा त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो नक्कीच होईल इन टर्म्स ऑफ प्रॉफिटेबिलिटी. आता ह्या ज्या गोष्टी झाल्या या सगळ्या गोष्टी झाल्या त्या स्टॉकच्या रिलेटेड लाईक बेसिक गोष्टी. आता आपण चार्ट पॅटर्न ज्यावेळी बघतोय आपण ट्रेडिंग व्ह्यू वरती गल्फ ऑइल लुब्रिकंट्सचा तर त्यावेळी आपल्याला त्यामधनं काय समजतंय तर जेव्हा आपण इकडे सर्च करतोय लुब्रिकंट गल्फ ऑइल लुब्रिकंट म्हणून आणि गल्फ ऑइल लुब्रिकंटचा ज्यावेळी आपण चार्ट इकडे आपण बघतोय तर त्यावेळी आपल्याला जर इकडे जर बघितलं तुमच्या समोर चार्ट येईल, नेट थोडं स्लो आहे, सॉरी फॉर दॅट. जर तुम्ही इकडे जर बघितलं तर गल्फ ऑइल लुब्रिकंटच्या स्टॉकमध्ये एक छान असा पॅटर्न क्रिएट झालाय. आता मी तुम्हाला इकडे आपण ज्यावेळी गल्फ ऑइल लुब्रिकंट हे जे सर्च करतोय इकडे सर्च केल्यावर जो पॅटर्न जो आहे जो आपण रिव्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न जो म्हणतो किंवा कप विथ हँडल जरी म्हटलं आपण काही वेळेस आपण जर तो लाईक लेफ्ट शोल्डर जर कन्सिडर केला तर तो रिव्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न होईल किंवा जर आपण फक्त लाईक बॉडी आणि हे जरी घेतलं तरी ते कप विथ हँडल पॅटर्न होईल. तर आपण जर बघितलं तर हे दोन्ही पण पॅटर्न जे आहेत ते पॅटर्न कुठेतरी या स्टॉकमध्ये फुलफिल होत आहेत. ओके, मी आता तुम्हाला ते दाखवतो. थोडंसं इंटरनेट स्लो असल्यामुळे आय गेस थोडासा इश्यू आहे इकडे. तर त्या गोष्टी इकडे या स्टॉकमध्ये दिसून येत आहेत. तर त्यानंतर जर आपण बघितलं तर आता मी तुम्हाला जे सांगत होतो की आपण इकडे जर आपण जर हॉरिझॉन्टल लाईन जर इकडे आपण ड्रॉ करत आहोत. ओके, पॅटर्न लोड इकडे हा पॅटर्न लोड होता ऍक्च्युली. इकडे आपण जर हॉरिझॉन्टल लाईन जर इकडे ड्रॉ केली तुम्ही या ठिकाणी जसं बघितलं तसं मी इकडे जशी हॉरिझॉन्टल लाईन या ठिकाणी ड्रॉ केली त्याप्रमाणे तर इकडे आपण ज्यावेळी ड्रॉ करतोय ना तर त्यावेळी इकडे जर बघितलं तर हा एक शोल्डर देन त्यानंतर हा एक मोठा शोल्डर हा एक असा मोठा शोल्डर इकडे आणि पुन्हा एकदा हा एक शोल्डर म्हणजे जर आपण जर बघितलं तर एक अराउंड असा रिव्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न इकडे क्रिएट होतो. हा एक शोल्डर आणि कप विथ हँडल ज्यावेळी म्हणतोय मी त्यावेळी हा कप आणि हा त्या कपचा हँडल असा पॅटर्न या ठिकाणी क्रिएट होतोय. आता आपण जर प्रयत्न केला आणि आपण ज्यावेळी त्याचं लोवरनं टार्गेट फाइंड आउट करतोय तर आपण जर इकडे सिलेक्ट केला प्राइस रेंज आणि प्राइस रेंज सिलेक्ट केल्यानंतर ज्यावेळी आपण याचं टार्गेट फाइंड आउट करतोय तर त्यावेळी याचं टार्गेट जे आहे या स्टॉकचं ते आपल्याला अराउंड इकडे जर आपण एक टार्गेट जर ड्रॉ केलं आणि या टार्गेटला जर आपण अप जर घेऊन जातोय राईट इकडे जर अप ज्यावेळी आपण घेऊन जातोय तर या स्टॉकचं जे टार्गेट जे निघून येत आहे आपल्याकडे ते एक अराउंड 860चं टार्गेट निघून येत आहे. जर तुम्ही जर इकडे जर बघितलं राईट तर 860चं जे टार्गेट जे आहे त्या ठिकाणी इकडे स्टॉक गोष्ट इकडे आहे म्हणजे ती गोष्ट इकडे एक फुलफिल होते. आता तुम्ही माझे जर बेसिक चे जर व्हिडिओ बघितले असेल तर त्यामध्ये मी एक स्ट्रॅटेजी सांगितली की 20% नंबर ऑफ ग्रीन कॅन्डल जर 20% पेक्षा जर जास्त मुवमेंट देत असेल तर आपण त्याचा जो बेस लेवल जो आहे त्या बेस लेवलला आपण बाय करणार आणि अप लेवलला आपण सेल करणार. जर आपण ती गोष्ट जरी कन्सिडर केली राईट तरी आपली सेम बाईंग लेवल ह्या लेवलला येते राईट आणि बाईंग लेवल जरी आली तरी सेलिंग लेवल जरी सुद्धा रेट असली तरी सुद्धा इकडे एक परत 20%चा जो हे जो आहे तो क्रिएट होतोय आणि तो 20%चा जो नंबर ऑफ ग्रीन कॅन्डलची जी स्ट्रॅटेजी जी आहे मी तुम्हाला जी एक्सप्लेन केली तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल तर तो तुम्ही व्हिडिओ एकदा गो थ्रू करा की जेणेकरून तुम्हाला त्याबद्दल इन्फॉर्मेशन मिळेल.
तरी सुद्धा त्याचं सुद्धा टार्गेट एक अराउंड 850च्या बरोबर निघतंय. म्हणजे टेक्निकली आणि फंडामेंटली जर बघितलं तर हा स्टॉक एक मला खूप चांगली अपॉर्च्युनिटी वाटतोय, की जो आपल्याला 1 ते 2 वर्षामध्ये चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स हे देऊ शकतो. तरी सुद्धा तुम्ही जी काही इन्व्हेस्टमेंट करताल, तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घ्या. हा व्हिडिओ हा फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. मी तुम्हाला फक्त या व्हिडिओमधनं एज्युकेट करतोय, की काय काय गोष्टी आहेत आणि काय काय गोष्टी आपण बघितल्या पाहिजे किंवा या स्टॉकमध्ये काय काय गोष्टी चांगल्या झाल्या आहेत. तर तुम्ही या गोष्टीचा लाइक बेस घेऊन तुम्ही तुमचा स्टडी इथून पुढे करू शकता आणि या स्टॉकमध्ये बाईंग किंवा सेलिंग तुमच्या अकॉर्डिंगली तुम्ही करू शकता. बिकॉज जी काही तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताल त्यामध्ये प्रॉफिटही तुमचा आहे आणि लॉसही तुमचाच असणार आहे. आणि कुठल्याही स्टॉकचं लाईक कोणीच गॅरंटी घेऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल राजेश एक्सपोर्ट्स एवढा चांगला स्टॉक होता किंवा एक खूप सारे जे लोक जे आहेत ते राजेश एक्सपोर्ट्सला रिकमेंड करायचे. आज त्या स्टॉकची कंडिशन काय आहे? तर कुठलाही स्टॉक जो आहे त्याचं आपण सांगता नाही येत की नेमकं त्या स्टॉकमध्ये काय होईल. पण जो तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताल त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घ्या. स्टडी करा. 100% तुमचा सॅटर्डे, संडे, वीकेंड्स किंवा तुमचा फ्री टाईम यामध्ये इन्व्हेस्ट करा आणि जास्तीत जास्त प्रॉफिट मिळवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि बेल बटन दाबायचं नक्कीच